25 मे 2026 रोजी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष IAS ऑफिसर तुकाराम मुंढे सरांनी अन्न औषध प्रशासन म्हणजे FDIचा आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला। जसा त्यांनी पदभार स्वीकारला, पदभार स्वीकारता क्षणी त्यांनी ऑपरेशन क्लीनअप चालू केलं। त्या ऑपरेशन क्लीनअपच्या माध्यमातून भेसळयुक्त ठिकाणी छापेमारी करण्यास सुरुवात केली। त्यांनी असंख्य ठिकाणी छापेमारी केली। त्या छापेमारीच्या माध्यमातून असंख्य माफियांना त्यांनी गजाआड टाकण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या बेधडक कारवाईमुळे माफियांमध्ये इतकी दहशत निर्माण झाली, अक्षरशः त्यांनी भेसळयुक्त पदार्थ रस्त्यावर टाकून ते फरार झाले। तुकाराम मुंढे सरांच्या या बेधडक कारवायांमुळे माफियांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली। तुकाराम मुंढे सरांच्या कारवायांमुळे कुठेतरी जनता बेधडकपणे जागे या ठिकाणी झाली। या अगोदरचे FDIचे जे आयुक्त होते श्रीधर दुबे, जर यांनी अशा प्रकारच्या बेधडक कारवाया केल्या असत्या तर कदाचित तुकाराम मुंढे सरांना अशा बेधडक कारवाई करण्याची गरज भासली नसती। मला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आठवतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, या देशाचं संविधान कितीही चांगलं असलं परंतु त्याला राबवणारे लोक जर चांगले नसतील तर ह्या देशाचं संविधानही वाईट ठरू शकतं। परंतु जर या देशाचं संविधान जर कितीही वाईट असेल पण त्याला चालवणारे लोक जर चांगले असतील तर या देशाचं संविधानही चांगलं ठरू शकतं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये म्हटलं होतं। तुकाराम मुंढे सरांच्या बेधडक कारवाईमुळे एक गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात समोर आली, ती गोष्ट म्हणजे दुधामध्ये असणारी भेसळ। FSSAI म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया च्या तपासण्याच्या माध्यमातून आश्चर्यजनक गोष्टी समोर आल्या। त्या गोष्टी म्हणजे अशा की दुधामध्ये 41% पाणी, 12% डिटर्जंट आणि 8% युरिया त्या दुधामध्ये मिक्स केलं होतं। म्हणजे या ठिकाणी रोज सकाळी 12 कोटी लोकांच्या घरात जाणारं जे दूध होतं ते एक दूध नव्हतं तर एक विष होतं। हे तुकाराम मुंढे सरांच्या बेधडक कारवाईमुळे या ठिकाणी समोर आलं। म्हणजे ह्या अशा प्रकारचे भेसळ बघितल्याच्या नंतर आणि छापेमारी पाहिल्याच्या नंतर प्रत्येक सामान्य जनतेच्या मनामध्ये एक प्रश्न उभा राहिला, तो म्हणजे जे खरंच आपण जे काही खात होतो ते खरंच अन्न होतं की विष होतं। तुकाराम मुंढे सरांच्या बेधडक कारवाईमुळे कुठेतरी जनता बेधडकपणे जागी झाली, लोकांमध्ये एक अवेअरनेस निर्माण झाला। यामुळे माफियांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाल्यामुळे माफियाही फरार झाले।